नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आपण अभ्यास करत आहोत मराठी व्याकरणाचा. आज आपण भविष्यकाळ काय हे बघणार आहोत. भविष्यकाळ बघणार आहोत. बरोबर आहे. आपण काळाचे प्रकार बघितले होते. काळाचे प्रकार किती आहेत? तर तीन प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे वर्तमान काळ. ज्या गोष्टी वर्तमानात घडत आहेत, म्हणजे सध्या घडत आहेत, आपल्या समोर घडत आहेत, त्याला आपण वर्तमान काळ असे म्हणणार. दुसरं आहे भूतकाळ. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत किंवा घडलेल्या आहेत, भूतकाळात घडलेल्या आहेत, त्यांना आपण भूतकाळ असे म्हणणार. आणि तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ. ज्या गोष्टी घडणार आहेत पुढे, बरोबर, त्याला आपण म्हणणार भविष्यकाळ. आता भविष्यकाळाचे चार प्रकार आहेत. जसे वर्तमान, भूतकाळाचे चार प्रकार आहेत, तसेच भविष्यकाळाचेही चार प्रकार आहेत. ते आपण चार प्रकार बघणार आहोत. तर पहिला प्रकार आहे साधा साधा भविष्यकाळ. दुसरा प्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ. तिसरा प्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा प्रकार आहे रीती भविष्यकाळ. बरोबर आहे. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. बघा, साधा भविष्यकाळ. पहिला आपण बघणार आहोत साधा भविष्यकाळ. पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. क्रियापदे आपल्याला अधोरेखित करायची. बरोबर आहे. मी खूप शिक्षण घेणार. पहिले वाक्य आहे मी खूप शिक्षण घेणार. दुसरं वाक्य आहे नंदिनी सायकल चालवणार. आणि तिसरं वाक्य आहे बघा, मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार. यामध्ये यामध्ये क्रियापद कोणते आहेत बघा, अधोरेखित करा. घेणार, बरोबर आहे. मी खूप शिक्षण घेणार. घेणार हे क्रियापद आहे. जे क्रिया पूर्ण करतो तो क्रियापद असतो, बरोबर आहे. नंदिनी सायकल चालवणार, बरोबर. चालवणार हा क्रियापद आहे. मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार, बरोबर. घेणार हे क्रियापद आहे, बरोबर आहे. तीन क्रियापद आहेत आणि तिन्ही क्रियापद कशात आहेत? तर भविष्य काळात आहे. बघा, पुढे घडणारी घटना म्हणजे भविष्यकाळ. ह्या भविष्य दाखवतो बघा. मी खूप शिक्षण घेणार, घेणार आहे, बरोबर आहे. नंदिनी सायकल चालवणार, चालवणार आहे ती. मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार, घेणार आहेत. पुढे जाऊन ती घेणार आहे. म्हणून हे भविष्यकाळ आहे, बरोबर. बघा, वरील वाक्यांतील सर्व क्रियापदे भविष्यकाळातील आहेत, बरोबर. वरील वाक्यातील सर्व क्रियापदे ही भविष्यकाळात आहेत, म्हणून हा साधा भविष्यकाळ असतो, बरोबर. या वाक्यामध्ये काय होतं तर भविष्यकाळ अपूर्ण आहे किंवा पूर्ण आहे याचा बोध होत नाही. भविष्यकाळाचं वाक्य वाक्य हा पूर्ण किंवा अपूर्ण आहे याचा बोध होत नाही. त्याला आपण साधा भविष्यकाळ असे म्हणणार. किंवा रीती सतत असं घडत असतो असंही होत नाही. रीती म्हणजे काय? सतत घडणे. सतत घडणे याचाही यात उल्लेख होत नाही. हा साधा भविष्यकाळ. मग आता अपूर्ण भविष्यकाळ. अपूर्ण भविष्यकाळ. पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. बघा, वाक्य बघूया. पहिला वाक्य आहे तो निबंध लिहित असे. तो निबंध लिहित असे. दुसरं वाक्य आहे गाडी प्लॅटफॉर्मवर येत असे. गाडी प्लॅटफॉर्मवर येत असे. तिसरं वाक्य आहे श्रेया स्पर्धा जिंकत असेल. श्रेया स्पर्धा जिंकत असेल. बघा, तिन्ही वाक्य तुम्ही पहिले वाचून घ्या. क्रियापदे अधोरेखित करा. बघा, तो निबंध लिहित असेल, बरोबर. तो निबंध लिहित असेल. लिहित असेल हा क्रियापद आहे. गाडी प्लॅटफॉर्मवर येत असेल. येत असेल हा काय आहे? क्रियापद आहे. आणि श्रेया स्पर्धा जिंकत असेल, बरोबर आहे. असेल हा क्रियापद आहे. जिंकत असेल हा क्रियापद आहे. बघा, ह्यामध्ये काय संयुक्त क्रियापद येतो? अपूर्ण भविष्यकाळात नेहमी संयुक्त क्रियापदाचा बोध होतो. आता ही क्रिया बघा, तो निबंध लिहित असेल. असेल म्हणजे काय? अपूर्ण आहे. ती क्रिया चालू आहे, बरोबर आहे. भविष्यकाळात ती क्रिया चालू असेल. गाडी प्लॅटफॉर्मवर येत असेल. येत असेल ती क्रिया चालू असेल. बघा, श्रेया स्पर्धा जिंकत असेल म्हणजे जिंकत असेल म्हणजे ती क्रिया चालू असेल. ह्या क्रिया चालू असणे म्हणजे काय? अपूर्ण असणे, बरोबर आहे. ते चालू आहे म्हणजे पूर्ण झालेल्या नाहीत, म्हणून त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. वरील वाक्यांतील लिहित असेल, येत असेल, जिंकत असेल या क्रियापदांवरून भविष्यकाळ घडणाऱ्या अपूर्ण क्रियेचा बोध होतो, म्हणून ती वाक्य अपूर्ण भविष्यकाळातील आहेत, बरोबर. ही जी क्रियापदे आहेत ही क्रियापदं काय दाखवतात तर
अपूर्ण भविष्यकाळ दाखवतात. जे वाक्य पूर्ण नसते, अपूर्ण असते आणि ते भविष्यकाळात असते. त्याला अपूर्ण भविष्यकाळ असे आपण म्हणतो. तर पुढे बघूया. पुढचा प्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ. चला पुढील वाक्य वाचा आणि निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. बरोबर आहे? पण पहिले वाक्य बघूया. वैमानिकाने विमान चालवले असे. बरोबर. बघा. प्रकाशला बक्षीस मिळाले असेल. तिसरं वाक्य आहे वाहन चालकाने गाडी गॅरेजमध्ये ठेवलेली असेल. यामध्ये क्रियापदे कोणती आहेत? बघा. तर चालवले असेल, मिळालेले असेल, बरोबर आणि ठेवलेली असेल. हे तिन्ही क्रियापद आहेत. या क्रियापदावरून आपले काय बोध होतो बघा. या क्रियापदावरून आपल्याला काय बोध होतो? तर वाक्य हे भविष्यकाळात पूर्ण झालेले आहे. बघा, वैमानिकाने विमान चालवले असेल, क्रिया पूर्ण झालेली आहे. प्रकाशला बक्षीस मिळाले असेल, हेही क्रिया पूर्ण झालेली आहे. बघा, वाहन चालकाने गाडी गॅरेजमध्ये ठेवलेली असेल, बरोबर आहे? म्हणजे पूर्ण क्रिया पूर्ण झालेली आहे. क्रियापदे बघा, क्रियापदे वाचा आणि त्याच्या क्रियापदामध्ये काय बोध होतो? तर क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो. बघा, वरील वाक्यातील चालवले असेल, मिळालेले असेल, ठेवलेली असेल, ही या क्रियापदावरून क्रिया भविष्यकाळात पूर्ण होणार आहे असे दर्शवतात. हा पूर्ण भविष्यकाळ आहे. बरोबर? क्रिया जिथे पूर्ण होते आणि वाक्य जर भविष्यकाळात असेल तर ते पूर्ण भविष्यकाळ असते. चला आणि शेवटचा आपण प्रकार बघणार आहोत रीती भविष्यकाळ. बघा, पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. पुढील वाक्य वाचा. सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील. पक्षी चिवचिवाट करत राहतील. तिसरं वाक्य आहे साहिल कविता रचत राहील. या तिन्ही वाक्यामध्ये कशाचा बोध होतो बघा. क्रियापदे अधोरेखित करा. म्हणत राहील, करत राहतील आणि रचत राहतील. हे तिन्ही क्रियापद आहेत. बरं, संयुक्त क्रियापद आहेत. आता ह्या क्रियापदावरून आपल्याला कशाचा बोध होतो? बघा, सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील. सुरेश हा गाणी गातो, पण नेहमी गाणी म्हणत राहील. तो गायक आहे, त्यामुळे नेहमी गाणी म्हणत राहील. त्यात कशाचा बोध होतो? तर रीतीचा बोध होतो. सतत घडणाऱ्या गोष्टींचा बोध होतो. पक्षी चिवचिवाट करत राहतील. पक्षी नेहमी चिवचिवाट करत राहतील. बरोबर आहे? साहिल कविता रचत राहील. रचत राहील. कविता करतो तो आणि तो रचतच राहणार आहे. ह्यामध्ये कशाचा बोध होतो? रीतीचा बोध होतो. सतत घडणाऱ्या गोष्टींचा बोध होतो. म्हणून याला आपण रीती भविष्यकाळ असे म्हणतो. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? तर वाक्य कशात आहे? भूतकाळात, भविष्यकाळात किंवा वर्तमान काळात आहे, हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर ह्या भविष्यकाळात जर असेल तर तो वाक्य कुठल्या प्रकारात मोडतो? एक साधा, नंतर अपूर्ण, पूर्ण की रीती, हे आपल्याला शोधायचं आहे. असे वाक्य दिले जातील, तर तुम्हाला ओळखायला सांगतील. बरोबर आहे? तर चला, ह्यात म्हणत राहील, करत राहील, रचत राहील या क्रियापदावरून आपल्याला कशाचा बोध होतो? रीतीचा बोध होतो. म्हणजे सतत घडणाऱ्या गोष्टींचा बोध होतो. म्हणून याला आपण रीती भविष्यकाळ असे म्हणणार. वरील वाक्यातील म्हणत राहील, करत राहतील, रचत राहील या क्रियापदांवरून भविष्यकाळात क्रिया सुरू राहतील अशी रीती प्रथा सांगितल्यामुळे इथे तो रीती भविष्यकाळ आहे. बरोबर आहे? रीती भविष्यकाळ आहे. तुम्हाला कळले असेल. आपण 4 प्रकार बघितले. 4ही प्रकार तुम्हाला कळले असतील. बघा, खालील सारणी पूर्ण करा. बघा, काही वाक्य दिलेली आहेत. ती वर्तमान काळ, भूतकाळात आणि भविष्यकाळात आहेत. बरोबर आहे? ती सामान्य आहेत, काही अपूर्ण आहेत, काही पूर्ण भविष्यकाळात आहेत. आपल्याला पहिलं वाक्य आहे बघा, मधुबाला तबला वाजवते. हा वर्तमानकाळी वाक्य आहे आणि तो सामान्य वर्तमानकाळी आहे. बघा, मधुबाला तबला वाजवते. तुम्ही कसं अपूर्ण वर्तमान काळात तुम्हाला रूपांतरित करायचं आहे. बरोबर आहे? मधुबाला तबला वाजवते. त्याला अपूर्ण वर्तमान काळ करा. चला, कसं करणार आपण? मधुबाला तबला काय करत आहे? वाजवत आहे. बरोबर. मधुबाला तबला वाजवत आहे. बरोबर आहे? आता पूर्ण करायचं आहे. पूर्ण वर्तमान काळ करायचं आहे. वाक्याचं पूर्ण वर्तमान काळ करायचं आहे. तर कसं करणार? बघा, मधुबाला तबला वाजवला. मधुबालाने तबला वाजवला.
आणि रीतिवाचक कसं येईल? मधुबालाने तबला वाजवला असेल. मधुबालाने तबला वाजवला असेल. बघा आता भूतकाळ. भूतकाळी अपूर्ण भूतकाळी वाक्य दिलेले आहे. मधुबाला तबला वाजवत असेल. मधुबाला तबला वाजवत असेल. बघा कसं करणार? मधुबालाने तबला वाजवला. सामान्य भूतकाळ काय येणार? मधुबालाने तबला वाजवला. पूर्ण भूतकाळ कसा येईल? मधुबालाने तबला वाजवला होता. मधुबालाने तबला वाजवला होता. आणि रीतिवाचक कसं येईल बघा. मधुबाला तबला वाजवत असे. सतत वाजवतेस. रीतिवाचक म्हणजे रीती त्याच समजते आपल्याला. बरोबर? मधुबाला तबला वाजवत असे. भविष्यकाळ बघा. आता भविष्यकाळमध्ये पूर्ण भविष्यकाळ दिलेले आहे आपल्याला. वाक्य कोणते? तर मधुबाला तबला वाजवत होती. मधुबाला तबला वाजवत होती. भविष्यकाळ कसा येणार? मधुबाला तबला वाजवणार. मधुबाला तबला वाजवणार. अपूर्ण कसे येणार बघा. मधुबालाने तबला वाजवला असेल. मधुबालाने तबला वाजवला असेल. तर रीतिवाचक करूया. बघा. मधुबाला तबला वाजवत राहील. मधुबाला तबला वाजवत राहील. ही ही 12 वाक्य आहेत बघा. 12 वाक्य ही तुम्ही लक्षात घ्या. कशामध्ये काय सापडते किंवा कशामध्ये काय दिलेलं आहे. बरोबर आहे? तर वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ तुम्ही ओळखायला पहिले शिका. त्याच्यानंतर ही चारही म्हणजे सामान्य, अपूर्ण, पूर्ण, रीती काळ हे चारही उपप्रकार. बरोबर आहे? त्याचे प्रकार शिका, समजा, व्यवस्थित समजा. असे वाक्य तुम्हाला दिली जातील. तिथे तुम्हाला ओळखायला लागतील, की कुठला सामान्य वर्तमान काळ आहे, कुठला अपूर्ण वर्तमान काळ आहे. बरोबर आहे? कुठला पूर्ण भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे. हे ओळखायला लागेल. बरोबर आहे? बरोबर आहे? तुम्हाला लेक्चर कसं वाटलं? आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. तेव्हापर्यंत नमस्कार.